कुणावर मी त्या ठिकाणी असणारा द्वेष ठेवू नका। आतापर्यंत कुणी काय बोललं, कुणामुळे असणारा बरं का या ठिकाणी असणारा राजाचं जे काही वैभव आहे, जे काही असणारं प्रभू रामचंद्राच्या मनाला पोहोचलेली असणारी जी काही ठेस आहे, आतापर्यंत झालेला असणारा त्रास, कुणाच्या शब्दामुळे दुखावलेली असणारी मना, ही असणारी मनामध्ये कसल्याच प्रकारचा संशय किंवा क्रोध मनामध्ये धरू नका, अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र भरतजीला बोलू लागलेले। श्रीराम प्रेम हे प्रेमळ, रामवीर हे अति व्याकुळ, भरत जे कोणिया विकर तव वसिष्ठ कृपाळू बोलत त्या ठिकाणी असणारा बरं का भरतीचं मन असणारे अतिशय व्याकुळ झालेलं आहे, अतिशय असणारे लीन, अतिशय असणारे हीन त्या ठिकाणी भरती झालेले आहे। आता या ठिकाणी बरं का अयोध्येला परत जायचं आहे, परंतु असणारं मन असणारे खिन्न झाले, मन असणारे त्या ठिकाणी क्षीण झालेलं आहे। मनामध्ये असणारी जे काय बरं का नाराजगी आहे, मग ही असणारी बरं का जे काय असणारे राजाचे असणारे गुरु वशिष्ठ मुनी यांनी समोर आले आणि प्रभू रामचंद्राला काय बोलतायत बरं? सांडोनिया श्रीराम मूर्ती भरतासी गमनी नाही शक्ती, देखोनी गुरु कृपायुक्ती काय रामा प्रती बोलत। बघा या ठिकाणी असणारा बंधूच असणारा बंधू विषय असणारे किती प्रेम आहे। प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बरं का या ठिकाणी वन सोडून या ठिकाणी अयोध्येला येत नाही आहेत, की असणारा मनामध्ये असणारी जे काय असणारी खंता, मनामध्ये असणारी नाराजी, आणि त्यामुळे असणारे बरं का अतिशय मन असणारे खिन्न झाले, क्षीण झाले, कसल्याच प्रकारचा शरीरामध्ये तृण नाहीये। मग ही असणारी भरताची झालेली अवस्था गुरु असणाऱ्या वशिष्ठ म्हणून अंतर्ज्ञानानं जाणली गेली, आणि प्रभू रामचंद्राला काय बरं बोलताय? आत्याला दे अयोध्ये प्रती भरत जाय शीघ्र गती, ऐसे श्रीराम आहे युक्ती ते त्वानी थेट करावी। या ठिकाणी बरं का तुम्ही भरतजी तुम्ही आता काय करा, या ठिकाणी आनंदाने आता परत असणारे अयोध्येला जा, प्रजेचे असणारे प्रतिपालन करा, ही असणारी आज्ञावर का वंदे असणारी त्या ठिकाणी वंदे असणारे भरतजीने घेतलेली आहे, आणि पुढे कशा प्रकारे त्या ठिकाणी भरतजी त्या असणाऱ्या जंगला वनामधून असणारे अयोध्येला कशा प्रकारे परत जातात बरं? तुझ्या पादुका रघुनाथा ठेवी भरताची माथा, तेने जाण आल्हाद तत्वता अयोध्येसी जाता उल्हास। ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र तुमच्या जे असणारे जे काही पादुका आहेत ना, ते पादुका असणाऱ्या भरताच्या मस्तकावर ठेवा। पादुका असणाऱ्या मस्तकावर का ठेवायचं? ते काय असणारं भरताचं जे काही झालेलं असणारं मन असणारं जे काय चिन्ह ते पूर्वपदावर येण्यासाठी आणि तुमचा कृपेचा आशीर्वाद बरं का त्यांच्या मस्तकावर पडण्यासाठी ते असणाऱ्या तुमच्या जे काही पादुका आहेत त्या भरताच्या मस्तकावर ठेवा, आणि यांची असणारी गोवधा तर अशा प्रकारे गुरु वशिष्ठ मुनी सांगू लागलेले आहे। श्रीरामन धाडी पायतन करावया दिनो उद्धारण, तारावया वृक्ष वल्ले पाषाण वनी विहरण अनवानी। प्रभू रामचंद्रांनी पायामध्ये या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी घातलेलं नाहीये, त्याचं कारण असणार आपल्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पायाला त्या ठिकाणी असणारे पाषाण असते, वृक्ष असतील, त्यांचा उद्धार व्हावा म्हणून या करता असणारा प्रभू रामचंद्रांनी आपल्या पायामध्ये काहीच घातलेलं नाही, कारण आपल्या पायाच्या असणाऱ्या स्पर्शामुळं हे असणारा जे काही जड जीवन ह्याचा उद्धार व्हावा, ह्याच्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या पायातले असणाऱ्या जे काही पादुका आहेत त्या ठिकाणी धुवून टाकलेल्या आहेत।